राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी नौसैनिक अयूब मुल्ला यांची आधुनिक शेतीत यशस्वी वाटचाल। हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी नौसैनिक व महाराष्ट्र पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अयूब खान अकबर मुल्ला यांनी निवृत्तीनंतर आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून वेगळी ओळख निर्माण केली आहे। इंडियन नेव्हीतील सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात 23 वर्षे कर्तव्य बजावले। उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे। सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। पपईचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर सध्या केळी पिकामध्ये भोपळ्याचे आंतरपीक घेऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयोग ते करत आहेत। शेतीसोबतच त्यांनी देशी कोंबड्यांचे संगोपन करून कुक्कुटपालन व्यवसायही सुरू केला असून अंडी व मांस उत्पादनातून चांगला आर्थिक लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले। अयूब मुल्ला हे परिसरातील युवकांना पोलीस व सैन्य भरतीसाठी मार्गदर्शनही करतात। शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि करिअर नियोजनाबाबत ते तरुणांना प्रेरित करतात। त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवकांमध्ये देशसेवेची भावना निर्माण झाली आहे। देशसेवा, पोलीस सेवा, कृषी क्षेत्रातील प्रयोगशीलता आणि युवकांसाठीचे मार्गदर्शन यामुळे अयूब खान मुल्ला यांचे व्यक्तिमत्व परिसरात प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या कार्यातून शेतकरी व युवकांना नवी दिशा मिळत आहे। महान कार्य न्यूजसाठी संदीप रोकडे, भेंडवडे। नमस्कार, मी एक माजी सैनिक आहे। माजी सैनिक इंडियन नेव्हीमधून रिटायर झाल्यानंतर मी महाराष्ट्र पोलीसमध्ये सर्व्हिस केली। महाराष्ट्र पोलीसमध्ये 23 वर्ष सेवानिवृत्त झाल्यानंतर आता 31 मे 2025ला रिटायर झालो। त्याच्यानंतर मी शेती व्यवसायाकडे वळलो, पण शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय चालू केला। पोल्ट्री म्हणजे गावरान, प्युअर गावरान पोल्ट्री चालू केले। त्यामध्ये सुद्धा मला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्याचबरोबर मी शेतामध्ये केळीची लागण केली आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून एक डांगर भोपळ्याची लागण केली। आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे, तर पूर्ण 5 एकरामध्ये एक 100 टन माल निघेल याची मला अपेक्षा आहे आणि त्यातून मला एक 1 लाख रुपये उत्पादन मिळेल। खर्च वजा जाता एक 8 लाख रुपये निव्वळ मला नफा मिळणार आहे। तरी महान कार्य प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आवाहन करतो की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता व्यापारिक शेतीकडे